आजच्या माझ्या कथेचं नाव आहे शिल्पकाराची अपूर्ण मूर्ती. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका नगरात विनायक नावाचा एक श्रीमंत आणि प्रसिद्ध कलाकार राहत होता. त्याच्या हातात पैसा, कला होती, पण त्याच्या मनात थोडा अहंकार झाला होता. त्याला वाटायचे की त्याच्यासारखे परिपूर्ण मूर्ती जगात कोणीच घडवू शकत नाही. एके दिवशी त्याला एक मोठ्या मठासाठी शांतीची मूर्ती घडवण्याचे काम मिळाले. विनायकने रात्रंदिवस एक करून ती मूर्ती घडवली. मूर्ती अत्यंत देखणी झाली होती, पण मूर्तीच्या एका हाताच्या बोटापाशी येऊन विनायक अडकला. त्याने अनेक वेळा ते बोट पुन्हा पुन्हा घडवले, पण त्याला समाधान मिळेना. प्रत्येक वेळी काहीतरी चूक होत असे त्याला वाटायचे. तो इतक्या अस्वस्थ झाला की शेवटी तो अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामी वडाच्या झाडाखाली बसले होते. विनायकने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि आपली व्यथा मांडली. तो म्हणाला, स्वामी, मी या जगातील सर्वात सुंदर मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती पूर्ण होत नाहीये. माझ्या कलेत कुठे कमतरता राहते? स्वामी त्याच्याकडे बघून हसले आणि शांत स्वरात म्हणाले, विनायक, तू मूर्ती घडवत नाहीयेस, तू तुझा अहंकार घडवतोयस. जोपर्यंत तुला वाटते की मी हे करतोय, तोपर्यंत ती मूर्ती अपूर्णच राहणार. स्वतःला विसर आणि पाषाणाच्या ईश्वराचा अंश बघ, मग बघ काय होते. विनायकला आपली चूक समजली. तो परत आला आणि त्याने डोळे मिटून स्वामींचे स्मरण केले. त्याने मीपणाचा विचार सोडला आणि मन शांततेने ते शेवटचे बोट घडविले. जेव्हा मूर्ती पूर्ण झाली, तेव्हा ती आधीपेक्षा कित्येक पटीने जास्त तेजस्वी वाटत होती. खरी कला हाताच्या कौशल्यात नाही, तर स्वामींच्या चरणी असलेल्या समर्पणात होती, हे त्याला पटले. श्री स्वामी समर्थ. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.